आईची तडवकडची पद्धत बघा, एकदम स्पीड आहात. मग वाटतं साधारण एका दिवसात 4-5 कोपरे जातात. बघा अडे पंपान पाणी लावचा लागला अडे असा. तर आता सर इतकं तर झालं तर अर्ध रोवला थोडं त्याच्यामुळे आमचं असं काम चालू हा. ट्रॅक्टरान चिंतू आता धरता आणि बाबा सर पंपान पाणी लावतात, कारण अजिबात चिखल पाणी नाही बघा. तर आमच्याकडे अजून बाकी असा. नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर आता आम्ही तरव काढू, त्यासाठीच ना आता पंप चालू केलो हा. तुमका दाखवते आता. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी शेती दिलं आहे, कारण जरा पायावर नव्हतो. तर हे सर बघा चिखल करून घेतलं पंपाच्या पाण्यानं. आणि आता आम्ही तरव काढतो. तरव काढूक सुरुवात करतो आता. पाणी व्हाय तर वेग नाही तर तुटान येतलो. तर चला तर मग पटापटा पेंडी काढून घेऊया. आईची तडवकडची पद्धत बघा, एकदम स्पीड आहात. मग वाटतं साधारण एका दिवसात 4-5 कोपरे जातात. स्पीड बघा कसला. तिकडे थोडं काढलं, ह्याचं वाच काढलं, ह्याचं मी वाच थोडं काढलं. हो पिंडी बांधायची होत. आणि हे सर हे स्पीड चालू आहे बघा, मशनीपेक्षा काम भारी. अजिबात तुटणार नाही, पद्धतशीर येतं आणि भरपूर क्वांटिटीत पटापट काढू होता. नखरे करीत राहायचे नाही, त्याच्यामुळे पटापट काढू असो. आणि अशी धरून पेंडी बांधावी. पुढचं काढचं, दुसरी साईडने तुमका दाखवते. स्पीड बघा, अजिबात तुटणार नाही, अजिबात नाही. पाणी असं तसं तरव काढतो पटापट. वाट बघित कोणची रावायची नाही, कोणतरी येतलो मग ते काढतलं बघा. असेच कोपरे लावून झाले. आता पलीकडचे कोपरे दिसतात ना, हे 5-6 ते आपलेच. हडे एक लायले कोपरं, थैसर एक लावचं आणि हो एक लावचं. असं समजा तरव नाही पुरलं तर मग नाचणे पेरलेले आहेत ते आम्ही नाचण्याचं आव्हान लावतो हयसर. म्हणजे कोपरं भरान गेलो हयलो. आधी त्याका तरव म्हणजे भात पेरला, त्याच्यामुळे मस्त भुसभुशीत गावतो. नाचणं बरं होतं याच्यात. बरेच दिवस ना शेतात येऊन होता, वांगी वगैरे ना शाप पडान गेली. त्यासाठी वांगी असत ती बघा, ती शाप पडान गेली म्हणजे वाट लागली. भर कमी झाल्या म्हणजे पाणी आणि झिजान गेली भर सगळी पावसाच्या पाणी. नंतर ना त्याच्यानंतर पावसाच्या पाण्याने भर भिजल्यामुळे ना हळूहळू झाडांना पडाक लागली. जास्त भर घालूक होती तेव्हाच, पण माती कमी होती त्याच्यामुळे घालूक नव्हता. आता परत एकदा भर घालूक होई. बघा अडे पंपान पाणी लावचा लागला अडे असा. तर आता सर इतकं तर झालं तर अर्ध रोवला थोडं. साधारण आता वाजले किती, वाजले 1:15 झालं. साधारण 1पर्यंत काढायचं आणि जेवायचं डायरेक्ट. आता जाऊ जेवणाक आमटी भात. आज रविवार असून सुद्धा डाळ भात, कारण नॉनव्हेज सध्या बंद हा, त्याच्यामुळे. आईचा स्पीड बघा कसला गरगरावून आता. तर बघा किती फास्ट काढता. दिवस ना एवढे येऊ नाही, त्याच्यामुळे काय बघू गाव ना. वांगी वगैरे येऊन लागान गेली, साधारण पिकत येईल आता परत ती. आणि दोडकी पण बघा वाट लागली, शाप दोडक्यांची बघा दिसली. खाली येऊकच गाव नाही शेतात. आई काही नाही माका ना, आई गेली दुसऱ्यांकडे मदत करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थैसर पळड्यात थोडा दुसरीकडे शेताचा ह्याचा काम चालू होतं भात शेतीचं, त्याच्यामुळे. अरे बघा ही पिवळी पानं पडली थोडी थोडी, ते जरा त्यांना नडांना भर देऊन त्यांना परत ढाका द्यायची होत. यासाठी खडे ना हळद लावली, पण हळद का जशी जास्त येऊक नाही. आणि आमची वाली शाप सुकान गेली. 8 दिवस मी येऊकच नाही हडे, तब्येत बरी नसल्यामुळे. मिरची भर दिली, ते पण तसे खुरटेले शाप. वांग्याची झाडं बघा, वांग्याची झाडं असत नाही. मध्ये मध्ये वांगी लागली पण ती बाद झाली. वांगी काढू पाहिजे गे, पण तोडतलं कशी. ही बघा वांग्याची झाडं पडली बघा दिसली.
मस्त झालेली येल पण थोडं चोयसं येईल तो शिस्तीत करू गयो. आणि आम्ही असं ना नवीन बिये पेरलेले भोपळ्याचे आणि चिटकेवाली भेंडे वगैरे इलेत काय माहिती बघूया. सर चिटके बिटके काय दिसणार ना, साधारण भोपळ्याचं येल तर दिसता. आणि आणि आमचा अजून ना थोडा ना तरव लावतो असं ना आमचो, तर तुमका दाखवतो सर ना. हे चालू असा ट्रॅक्टर चालू आता. ट्रॅक्टर आम्ही ना पंपान पाणी लायतो ते सर, कारण पाऊस पडाक ना 2-3 दिवस आणि आमची तरव सुकत इलो, म्हणजे तरव आमचं ना बावत इलो. त्याच्यामुळे आमचं असं काम चालू हा. ट्रॅक्टरान चिंतू आता धरता आणि बाबा सर पंपान पाणी लावतात, कारण अजिबात चिखल पाणी नाही बघा. तरव आमच्याकडे अजून बाकी असा, तो सगळं तरव दिसता कडे तो लावतो असा. काय की त्या कोपऱ्यात किती आता तरव खाया. घट झाला आता, घट सगळा तर पडता. माती टाका त्याच्यात. त्याचे सुपारी तडे टाक. असं नाही रुजा नाही तिथे काय मुंगळे होते, मुंगळ्यामुळे तिचा ज्ञान एका उभी कर पुजू गोय आता तो. चला तर आपण जाऊया आता घरात. तरव लावून झालेलो असा. तर आता व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.